हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। गाइस, आजची डेट आहे 19 फेब्रुवारी। आज आहे आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी। आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपण जाणार आहोत काशीद बीचवर आणि जंजिरा फोर्टवर जाणार आहोत। बघूया आता काय काय पॉसिबल होतं, कारण आजचा दिवस आम्ही स्टे करणार आहोत। मॉर्निंगला जाणार आहोत पुण्यासाठी आणि ऊन तर प्रचंड आहे आणि त्यांचा काहीतरी टायमिंग पण आहे किल्ल्याचा, तर बघू काय ॲडजस्ट होतं। तर स्टे ट्यून विथ द व्हिडिओ। तुम्ही जर अजून अलिबागला आला नसाल ना तर नक्की ट्राय करा आणि ऑल टाईम हे म्हणजे खूप छानच आहे, कारण इथं सी बीच वगैरे आहेत आणि बरेचसे असे इथं बीच आहेत जे की आम्हाला म्हणजे मला तरी आता अलिबाग बीच माहीत होतं जे की आम्ही लास्ट टाईम आलेलो। त्याच्यानंतर काशीद बीच आपण आता तिथं जाणार आहोत आणि अलिबाग ट्रिप ही छान होते, म्हणजे जवळ पडतं पुण्याहून आणि मुंबईहून सुद्धा। तर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करा। आणि अलिबागला जसं तुम्हाला मी सांगितलं त्या हॉटेलला मीन्स त्यांचा तर बचत गटाचा ग्रुप आहे त्या लेडीजचा आणि खूप छान तिथं जेवण पण मिळतं। आणि जर तुमची स्वतःची गाडी असेल ना तर हे लांब लांब असे बरेच बीच आहेत अलिबागमध्ये किंवा किल्ले पण आहेत, तर कसं होतं की सोयीस्कर पडतं स्वतःची गाडी असल्यामुळे। आणि आम्ही लास्ट टाईम जेव्हा आलेलो तेव्हा आमची कार घेतलेली नव्हती, त्याच्यामुळे मला ऑटोने आय थिंक 250 रुपये का काय एका साईडने आम्हाला त्याचं रेंट लागलेला ऑटोने। त्याच्यामुळे आम्ही जास्त फिरलो नव्हतो, फक्त नगाव बीच फिरलेलो, तो पण खूप सुंदर आहे। म्हणून ह्या टायमाला नगाव बीचला न जाता आता आम्ही काशीद बीचला जात आहोत आणि बघूया तिकडं कशी वाईब आहे, कारण आम्ही गोव्याला पण गेलेलो ना, तिकडं जे समुद्र सुंदर आहे ना तसं म्हणजे हे अलिबाग बीच इतकं क्लीन नीटनेटका नाही वाटत। आणि म्हणून आम्ही फर्स्ट डेजला फक्त अलिबागला गेलेलो, मीन्स आधी गेलेलो त्याच्यामुळे जास्त वेळ नाही थांबलो नंतर। आणि काशीद बीचसुद्धा अलिबागपासून थोडं लांब असल्यामुळे आधीच निघालेलो। तर मग बघा आता आपण इथं काशीद बीचला पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथं त्यांनी पार्किंग चार्जेससुद्धा आमच्याकडनं घेतलेले आणि इथं बरेचसे असे पार्किंगला गाड्यासुद्धा लागलेल्या। आणि इथं मला काय आवडलं मी ते तुम्हाला सांगते, तर मग चला बघूया काशीद बीच। आणि काशीद बीचला मी आधी का आलो आणि किल्ल्यावर का नाही गेलो तेही तुम्हाला मी पुढे सांगते। जाणार होतो किल्ल्यावर, त्याच्यानंतर येताना येणार होतो काशीद बीचवर, पण झालं असं की आम्हाला कळालं की त्याचा टायमिंग दुपारच्या टायमाला बंद असतो किल्ला। त्याच्यामुळे आम्ही ठरवले की आधी काशीद बीचवर थोडा वेळ काशीद बीचवर राहूया, त्याच्यानंतर तिकडे जाऊया। आणि आम्ही इकडं मग या सुंदर ठिकाणी काशीद बीचवर थांबलेलो आहोत। तुम्ही बघू शकता बॅक साईडला पूर्ण छान छान असे हॉटेल्स आहेत आणि पुन्हा मग हे स्विंग आहे जे की मला खूप आवडतात। आणि मग आता आम्ही इथे थोडा वेळ थांबून घेऊ आणि इथं सर्व छान आहे, म्हणजे खाण्यापिण्याची छान उत्तम सोय आहे। पुन्हा ड्रेसिंग रूम्स आहेत, पुन्हा चेंजिंग रूमचे चार्जेस किती आहे, किंवा मग आपण इथं बीचवर ओले झालो की त्याच्यानंतर त्याचं गरम पाणी किंवा अंघोळ वगैरेचे सुद्धा काही त्यांच्याकडे छान छान अशा गोष्टी आहेत जे की तुम्हाला मी पुढे शेअरच करणार आहे। तुम्ही बघू शकता किती छान स्वच्छ असा हा बीच वाटतोय, जो की अलिबागचा वाटत नाही, कारण तिथं खूप सारे असे घोडे कॅमल्स वगैरे खूप सारे असतात, त्याच्यामुळे तिथं थोडीशी घाण विष्ठा होतेच। त्याच्यामुळे आम्हाला हा बीच खूप छान वाटला आणि जसं की फॉरेनर्ससुद्धा असं शांत ठिकाणी असं क्लीन ठिकाणी जाणं पसंत करतात।
फॉरेनर्ससुद्धा होते, पण कमी होते आणि खूप शांतता होती, खूप छान. आणि पहिल्यांदाच वाटत होतं की हां यार, हाच खरं समुद्र, इथं खरं आलो आपण. तर बऱ्याच वेळा मी एन्जॉयमेंट केली. नेहमीचा माझा छंद आहे की समुद्र गेले ना, तिकडचे स्टोन किंवा शंख शिंपले 1-2 काय असं आणायचे घरी आठवण म्हणून. आणि इथं चालली आमच्या गुडियाची मस्ती. आणि हे तिचे सी बीचचे टॉईज आम्ही नेहमी सोबतच घेऊन जातो, कारण पुन्हा पुन्हा ते घेऊन पैसे वेस्ट करायचे नाही. आणि तर मस्त आम्ही असं पाण्यात खेळलो, गुडिया पण छान पाण्यात खेळली, ओलीसुद्धा झाली छान. तर पुढे काय झालं ते तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघा. इथे छान आता आमचं खेळून झालं. त्याच्यानंतर आम्ही चेंजिंग रूममध्ये गेलो. चेंजिंग रूम आहे 5 रुपये त्याचे चेंजिंग रूमचे लागतात. त्याच्यानंतर आंघोळीचे गरम पाण्याचे 20 रुपये बकेट. आणि तिथं आम्ही चेंजिंग वगैरे करून आता इथं घेतली मस्त खेकडा भजी गरमागरम. आणि त्याचे रेट होते 80 रुपये. आणि पुरी भाजीचे समथिंग 100 का 120 होते. आणि गुडियाने इथं 50 रुपयाचं हे नारियल पाणी घेतलेलं, कारण उन्हामुळे पण थोडंसं थकलेलो. आणि इथं थोडासा रेट आहे पण ठीक आहे, कारण खूप शांतता आहे रोड आणि बाकीचं तिकडं काही शॉप्स वगैरे नाही आहे, त्याच्यामुळे ते घेणं अफोर्ड होऊ शकतं. आणि थोडंफार खाल्ल्यानंतर आता आम्ही पुन्हा चाललो आता पुढे. तर मग चला बघूया.